नमस्कार. आज सांगली जिल्हा कृषी महोत्सव 2026 अंतर्गत या ठिकाणी आपल्या उपविभाग जतमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. माननीय उपविभागीय कृषी अधिकारी श्रीखंडे साहेब, तालुका कृषी अधिकारी भंडारे साहेब कवटेमंकाळ, त्यानंतर तालुका कृषी अधिकारी जत कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी 3 दिवसाचं कृषी प्रदर्शन जतमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि त्या अंतर्गत तालुका कृषी कार्यालय कवटेमंकाळ यांनी सेंद्रिय शेतीचं दालन या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. तर आपण पाहू शकतो आहे की कशा पद्धतीनं सेंद्रिय शेती शेतकऱ्यांना करता येऊ शकते. कारण का शेतकऱ्याची समस्या जी आहे की सेंद्रिय पद्धतीनं किडीचं नियंत्रण होऊ शकत नाही, रोगाचं नियंत्रण होऊ शकत नाही, किंवा जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटरी आहे ते निर्माण करता येऊ शकत नाही. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खतं असतील, कीटकनाशक असतील याचा भडीमार हा शेतीवरती पिकावरती होत असतो. त्यामुळं जे सर्वसामान्य लोकांचं जीवन जे आहे ते विस्कळीतपणे होत आहे, रोगांना आमंत्रित होत आहे. त्याच्यामुळं आपण सेंद्रिय शेती केली तर फायद्याची होणार आहे. हाच संकल्पना घेऊन आपण सेंद्रिय शेती दालन या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आपण पाहू शकतो की सर्वात पहिल्यांदा ऊस पाचट अभियान या ठिकाणी केलेलं आहे. शेतकरी काय करतो की आपल्या शेतातील जे पाचट आहे ते पूर्णपणे जाळतो, परंतु जाळल्याच्या नंतर आपल्या शेतामधील 4 इंच मातीचा जो थर आहे तो सुद्धा जळला जातो. त्या थरातील जीवाणूसुद्धा मरतात. तेच जर का आपण पाचट ह्या पद्धतीने जर का ठेवलं तर 1 एकरमध्ये आपल्याला 2 ते 2.5 टन सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीला मिळतो. त्याचबरोबर रोपंसुद्धा चांगली तयार होत असतात. त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी पाचट न जाळता आपल्या शेतामध्ये जर का पाचट कुजवलं तर शेतीला चांगल्या पद्धतीचं खत तयार होऊ शकतो. त्याचबरोबर बायोडायनामिक कंपोस्ट आपण पाहू शकतो. जर का जो पालापाचोळा असेल किंवा न कुजणारे तुरीची बराड असतील किंवा मक्याची थाटं असतील ते कुजत नाहीत, वर्षभर कुजत नाहीत, परंतु बायोडायनामिक कंपोस्टचा खताचा वापर करून आपण अगदी 4 ते 5 महिन्यामध्ये आपल्या शेतावरती खत तयार करू शकतो. त्याचबरोबर आपण पाहू शकतो की वर्मी कंपोस्ट आणि नॅडॅप कंपोस्ट. नॅडॅप कंपोस्ट म्हणजे एकाच ठिकाणी जो पालापाचोळा असेल, कचरा असेल तो किंवा शेणखत असेल ते जमिनीवरती कुजवण्यासाठी आपल्याला शासन अनुदान देत असतं. त्याचबरोबर वर्मी कंपोस्ट म्हणजे जे अर्धवट कुजलेले अन्नद्रव्य आहेत, शेणखत आहेत, ते वर्मी कंपोस्टच्या खड्ड्यामध्ये जर का आपण साचवलं तर 3 महिन्यामध्ये आपल्याला 2 ते 2.5 टन गांडूळ खत आपल्याला तयार होऊ शकतं. त्याचबरोबर शेतकरी विचार करतात की कीटकनाशक कोणत्या पद्धतीनं मारायचे, तर आपण आपल्या शेतावरतीच 10 वनस्पती जे जनावर खात नाहीत असे 10 वनस्पती जर का आपण घेतले, त्याच्यामध्ये कडुलिंब आहे, त्याच्यानंतर घाणेरी असेल किंवा एरंडमुगले असेल, गुळवेल असेल, गरंज पाला आहे, सीताफळ पाला आहे, रुईचा पाला आहे, निरगुडीचा पाला आहे, पपईचा पाला आहे, लाल कण्हेरीचा पाला आहे, हे सर्व प्रकारचे पालापाचोळा घेऊन त्यानंतर त्याच्यामध्ये एक 10 किलो शेण आणि एक 5 लिटर गोमूत्र याचा वापर करून आपण दशपर्णी अर्क तयार केला. हा अर्क आपण 30 दिवस ह्या अशा पद्धतीच्या ड्रममध्ये 30 दिवस ठेवायचा. सकाळ संध्याकाळ एक 5-5 मिनटं त्याला ढवळायचं आणि 30व्या दिवशी आपल्याला 20 लिटरच्या पंपाला अर्धा लिटर अशा पद्धतीने जर का फवारणी केली तर सर्व प्रकारच्या आळ्या ज्या आहेत, लहान अळी, मोठी अळी, ह्या सर्व प्रकारच्या अळ्यांचं नियंत्रण आपण दशपर्णी अर्काच्या माध्यमातून करू शकतो. त्याचबरोबर आपण जर का पाहिलं पुढच्या बाजूला प्रकाश सापळा आहे, तो प्रकाश सापळासुद्धा आपण पाहतो की हुमणी आपल्या शेतामध्ये होत असते, परंतु एप्रिल मे ह्या महिन्यामध्ये जर का आपण अशा पद्धतीचा प्रकाश सापळा लावला, खाली पिवळा कागद 1 फुटभराचा खड्डा काढला, त्याच्यामध्ये पाणी साचवलं आणि एखादं साधं कीटकनाशक ठेवला आणि चकाकणारा जो बल्ब आहे तो असा 1-1.5 फूट अंतरावरती जर का टांगता ठेवला, संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये जर का आपण जर का बल्ब लावून ठेवला तर हुमणीचे भुंगे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पतंग असतील त्या प्रकाशाला आकर्षित होऊन त्या ठिकाणी आपण नियंत्रण करू शकतो. अशा पद्धतीनं प्रकाश सापळ्याच्या माध्यमातून आपण किडीचं नियंत्रण करू शकतो. त्याचबरोबर वॉटर ट्रॅप म्हणून आहे, तो वॉटर ट्रॅप जो आहे त्याच्यामध्ये ब्रिंजल लूर आपण लावलेला आहे. ब्रिंजल लूर म्हणजे एखाद्या वांग्यामध्ये फळमाशी होते, परंतु जर का ते आल्याच्या नंतर आपण काय करू शकत नाही, परंतु ब्रिंजल लूरच्या माध्यमातून त्या लूरला नर पतंग आकर्षित होतात आणि आकर्षित होऊन त्या आपण पाणी साठवलेलं आहे त्या पाण्यामध्ये पडत असतात. त्याचबरोबर इथं जे आहे हा पक्षी थांबा आहे. पक्षी थांबा म्हणजे पक्ष्यांना बसण्यासाठी आपण जागा करून निर्माण करून देतोय. तर पक्षी जर का त्या ठिकाणी थांबले, आपल्या शेतामध्ये जर का अशा पद्धतीचे
10-15 एकरला 10-15 पक्षी थांबे जर का आपण तयार केले तर पक्षी जो बांधावरती असणाऱ्या झाडावरतीच बसून उडून जाणार आहे त्या पक्ष्यांना आपण शेतामध्ये बोलवतो आणि जे घाटेअळे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या आहेत त्या पक्ष्यांना आवडतात त्या पक्ष्याच्या माध्यमातून आपण अळीचं नियंत्रण करू शकतो आहे. त्याचबरोबर ट्रायकोग्रामा ही आपले मित्र कीटक आहे. ट्रायकोग्रामा आपले जे काय अंडे आहेत ते शत्रू कीटकाच्या अंड्यामध्ये आपली पिल्लं सोडत असतात. तर ट्रायकोग्रामाच्या माध्यमातून सुद्धा आपण किडीचं अळीचं नियंत्रण करत असतो. फेरोमोन ट्रॅप ह्या ठिकाणी ठेवलेला आहे. तो फेरोमोन ट्रॅप जो आहे म्हणजेच कामगंध सापळा वेगवेगळ्या प्रकारचे लष्करी आपल्या मका पिकावरती मोठ्या प्रमाणात हल्ला करत असतात आणि आपलं पीक जे आहे ते पूर्णपणे म्हणजे खाऊन टाकले जाते. तर त्याच्यासाठी ह्या फेरोमोन ट्रॅपमध्ये आपण जर का अमेरिकन लष्करी अळीचे लूर्स बसवले तर लष्करी अळीचे जे काही नर पतंग आहेत ते नर पतंग मादी पतंगाचं जे लूर आहे त्याच्या ठिकाणी आकर्षित होतात आणि पडल्याच्या नंतर एका मादी पतंगापासून जवळपास 150 अळ्या निर्माण होतात. त्या सायकल ब्रेक करण्याचं काम ह्या फेरोमोन ट्रॅपच्या माध्यमातून होत असतं. आता निळे पिवळे चिकट ट्रॅप जे आहेत ते आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला पिकं असतात. म्हणजे त्याच्यामध्ये मिरची असेल, वांगी असेल, त्यानंतर टोमॅटो असेल, ह्याच्यामध्ये मावा असेल, थ्रिप्स असेल, पांढरे मासे असेल, ह्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला करत असतात आणि मावा कीड त्या ठिकाणी मावा कीड जर का त्या भाजीपाल्यावरती अटॅक केला तर आपलं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. पण जर का आपण फक्त चिकट ट्रॅप जर का तुम्ही पाहता मोठ्या प्रमाणामध्ये मावा या ठिकाणी पिवळ्या चिकट ट्रॅपला त्यानंतर निळ्या चिकट ट्रॅपला या ठिकाणी चिकटलेलं पाहू शकताय. म्हणजे शेतकऱ्याचं कोणत्याही पद्धतीचं कीटकनाशक न फवारता या ठिकाणी मावा किडीचं नियंत्रण या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर इथं ग्लास ट्रॅप आहे. ग्लास ट्रॅप ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे फ्रूट इथं तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे फळमाशी या ठिकाणी ह्याच्यामध्ये येऊन पडलेले आहेत. म्हणजे इतकं चांगलं या ठिकाणी नियंत्रण या ग्लास ट्रॅपच्या माध्यमातून होत असतं. म्हणजे शेतकऱ्याला कोणताही कीटकनाशक न फवारता आपण म्हणजे या ठिकाणी निसर्गाचा समतोल राखून या ठिकाणी आपण किडीचं नियंत्रण केलेलं आहे. त्याचबरोबर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या सेंद्रिय निविष्ठा या ठिकाणी केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जैविक स्टिकर आहे, दशपर्णी अर्क आहे, अंडा अमिनो ॲसिड आहे, ह्युमिक ॲसिड आहे, लमित आहे, हुमणी नियंत्रणासाठी आपण वेकटपासून तयार केलेलं हुमणी नियंत्रण आहे. त्यानंतर उंबर संजीवक आहे. त्याचबरोबर निंबोळी अर्क आहे, ॲमिनो ॲसिड आहे. हे आपण शेतकरी घरच्या घरी तयार करू शकतो आहे. म्हणजे घरच्या घरी जे काय आपल्या शेतामध्ये असेल किंवा घरी असणारे पदार्थाचा वापर करून अगदी म्हणजे 4-5 हजार रुपयाला बाजारात मिळणारे कीटकनाशक किंवा ॲमिनो ॲसिड हे आपण 100-200 रुपयामध्ये सुद्धा तयार करू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या प्रकारचे NPK मिक्स कल्चर आहे. त्याचबरोबर ह्युमिक ॲसिड आहे. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. हे सुद्धा आपण घरच्या घरी तयार करू शकतो आहे. आता शेतकऱ्यांना माहीत आहे की जीवामृतसुद्धा आपल्या जमिनीला या ठिकाणी जमीन सुपीक करण्यासाठी आवश्यक असणारे जीवामृत या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त बेसन पीठ 1-2 किलो, त्यानंतर 1-2 किलो गूळ, देशी गाईचं शेण, देशी गाईचं गोमूत्र, वडाखालची माती याचा वापर करून जीवामृत जर का आपण दर 15 दिवसाला आपल्या जमिनीला जर का सोडलं तर जमिनीचा जो काय पोत आहे तो सुधारण्याचं काम जीवामृतच्या माध्यमातून होतं. त्याबरोबर जमिनीमध्ये गांडूळ निर्माण करण्याचं काम, जमीन भुसभुशीत करण्याचं काम या जीवामृताच्या माध्यमातून होत असतं. म्हणजे एकंदरीत जर का विचार केला की शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही. का परवडत नाही तर रासायनिक खताचे वाढते दर असेल किंवा जमिनीचा जो काय पोत ढासळला आहे, त्यानंतर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी झालेलं आहे. या सगळ्याचा जर का विचार केला तर परत एकदा आपल्याला सेंद्रिय शेतीकडे जाण्याची गरज भासते. जर का सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जर का आपण शेती करायला लागलो तरच म्हणजे शेती परवडणार आहे. त्यानंतर आपण सेंद्रिय शेती का करावी तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे स्वतःसाठी, त्यानंतर कुटुंबासाठी, त्यानंतर राष्ट्रासाठी. स्वतःसाठी जर का विचार केला तर आपलं जे काय आरोग्य आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतील, कॅन्सर असेल किंवा डायबिटीज असेल, शुगर असेल, ह्या जर का गोष्टीचा विचार केला
तर सेंद्रिय पद्धतीचे बनवलेला भाजीपाला असेल, फळं असतील ह्याचा वापर करणं गरजेचं आहे. ज्या आपण कुटुंबात राहतो, ज्या समाजात राहतो, त्या समाजाला सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचं शेतकऱ्यांनी द्यावं, याच्यासाठी आपल्याला सेंद्रिय शेतीची गरज आहे. आणि राष्ट्रासाठी सुद्धा म्हणजे सुजलाम सुफलाम जर का राष्ट्र करायचं असेल तर परत एकदा आपल्याला सेंद्रिय शेतीकडं वळणं खरोखर काळाची गरज बनली आहे. या सगळ्याचा विचार केला तर आपण या ठिकाणी बॅनरसुद्धा लावलेला आहे. तर कशा पद्धतीनं सगळ्या प्रकारचे जे काय निविष्ट आहे ते कशा पद्धतीने बनवायचे ह्याचंसुद्धा या ठिकाणी आपण म्हणजे बॅनर तयार केलेला आहे. त्याचबरोबर म्हणजे निमास्त्र बनवण्याची पद्धत असेल, बीजामृत बनवण्याची पद्धत असेल, जीवामृत, ब्रह्मास्त्र, अंडा अमिनो ॲसिड, दशपर्णी अर्क, सोया अमिनो ॲसिड असेल, फिश अमिनो ॲसिड असेल, ह्युमिक ॲसिड असेल, त्यानंतर अग्नेस्त्र कसं बनवायचं, सूक्ष्म अन्नद्रव्य कसं बनवायचं, या सगळ्याचा विचार केला तर हे सर्व शेतकरी आपण घरच्या घरी तयार करू शकतो. त्याचबरोबर बायोडायनॅमिक शेती पंचांग याचा जर का वापर करून आपण शेती करायला लागलो तर कोणत्या वेळेत पेरणी करायला पाहिजे, कोणत्या वेळेत काढणी करायला पाहिजे, त्यानंतर जमिनीवरची कामं कधी करायची, जमिनीच्या खालची कामं म्हणजे नांगरणी असेल किंवा मशागतीची कामं कधी करायची, या सगळ्याचा सेंद्रिय शेतीमध्ये अंतर्भूत होत असतो. त्यामुळं या ठिकाणी आपण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून जर का आपण शेती करायला लागलो तर या ठिकाणी नक्कीच शेती या ठिकाणी परवडली जाईल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि प्रत्येक शेतकऱ्याला मी आवाहन करतो की भले आपल्याला 100% नाही करता आले, जर का आपलं 10 एकर क्षेत्र असेल तर 10 एकर शेती जर का सेंद्रिय पद्धतीने नाही करता आली त्यातले 50% ह्या वर्षी करा. 50% म्हणजे 5 एकर जर का आपण सेंद्रिय पद्धतीने करायला लागलो तर हळूहळू तो आकडा जो आहे तो परिपूर्ण 100%पर्यंत जाईल. आणि एवढंच मला ह्या शेतकऱ्यांना सांगायचं आहे की परत एकदा सेंद्रिय शेती ही काळाची गरज बनणार आहे. धन्यवाद.